तर निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आहे। बीड पोलिसांनी रणजित कासलेला स्वारगेटमधून ताब्यात घेतलाय। चरण येण्यापूर्वीच कासले स्वारगेटमधून आता पोलिसांच्या ताब्यात आहे। रणजित कासले काल दिल्लीमधून पुण्यामध्ये आला होता, मात्र आज पहाटेच्या सुमारासच बीड पोलिसांनी तो मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जात रणजित कासलेला ताब्यात घेतलाय। रणजित कासले बीडचा निलंबित पोलीस अधिकारी। काल रणजित कासले दिल्लीहून पुण्यात आला होता। कासले रात्री स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती। पहाटे 4 वाजताच्या सुमारास बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। पोलिसांना शरण येणार असा व्हिडिओ काल कासलेनं पोस्ट केला होता। शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला पुण्यातून ताब्यात घेतलाय। बीड हत्या प्रकरणानंतर कासलेनं अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावाही कासलेनं केला होता। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले रात्री पुण्यातील स्वारगेट परिसरातून बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलेला आहे। बीडमध्ये रणजित कासलेवर गुन्हा दाखल आहे आणि पुण्यात आल्यानंतर काल रात्री त्याने पुण्यातील स्वारगेट परिसरात एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांचं एक पथक जे आहे त्या पथकाने रणजित कासलेला जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे आणि बीडला देखील घेऊन गेल्याचं समजतंय। रणजित कासलेला तुमच्या इथून पहाटे ताब्यात घेण्यात आलेला आहे। कधी आला होता नेमका आणि कधी ताब्यात घेतलंय? रात्री 11च्या दरम्यान आले होते ते 11च्या दरम्यान आले होते आणि सकाळी मग पोलीस पहाटे त्यांना घेऊन गेले। कोण पोलीस होते, कुठले होते काय माहिती नव्हते, पण 7-8 पोलीस होते। आम्हाला तुम्ही दाखवू शकता त्यांनी रात्री काय लिहिलंय नेमकं याच्यावर? आपण पाहतोय की या ठिकाणी 17/4/2025 रणजित कासले आणि या ठिकाणी त्याने त्याची माहिती लिहिली सगळी। बीड पोलीस असं या ठिकाणी त्याने लिहिलेलं देखील दिसतंय आणि त्याचा मोबाईल क्रमांक देखील लिहिलेला आहे। तर 11:50 त्याने 405 नंबरची जी रूम आहे ती या ठिकाणी घेतल्याचं दिसतंय आणि पहाटेच्या सुमारास खरं तर बीड पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।